नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे, शाळा आणि अंगणवाडी एकत्रीकरण. तर मित्रांनो, शाळा आणि अंगणवाडी एकत्रीकरणाबाबत अत्यंत महत्त्वाचं एक परिपत्रक आज दिनांक 15 मे 2026ला शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे. तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. शाळा आणि अंगणवाडीचं एकत्रीकरण होणार आहे आणि कशा पद्धतीने होणार आहे, काय होणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे, हे आज दिनांक 15 मे 2026ला निर्गमित झालेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे. तर बघा, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, आणि विषय बघा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या एकाच परिसरात असण्याबाबत. अत्यंत महत्त्वाचा विषय धरून मित्रांनो हे जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे. तर बघा, विषय जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या एकाच परिसरात असण्याबाबत संदर्भ दिलेला मित्रांनो 14/5/2026 जी बैठक झालेली होती त्या बैठकीचा. तर बघा महोदय, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची वैधानिक जबाबदारी राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 मधील तरतुदीनुसार भविष्यात पूर्व प्राथमिकचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडावे लागतील. यासाठी बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाड्या या वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्वात असल्याचे दिसून येत आहे. ज्या जिल्हा परिषदा शाळांमधील शाळेला आवश्यक वर्गखोल्या व्यतिरिक्त जास्तीची एखादी वर्गखोली सुस्थितीत असेल तर ती वर्गखोली अंगणवाडीसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून उपलब्ध करून देण्यात यावी. ही कार्यवाही तात्काळ करून अहवाल संचालनालयास पाठवावा. शरद गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे. शाळा व अंगणवाडी ही एकाच परिसरात असायला पाहिजे असं शासनाचं म्हणणं आहे. आणि जर शाळेमध्ये एखादी चांगली वर्गखोली असेल आणि अंगणवाडी जर अलग भरत असेल, कुठेतरी बाहेर भरत असेल, तर ती अंगणवाडी आता शाळेमध्येच भरणार आहे. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे एकाच परिसरामध्ये मित्रांनो शाळा आणि अंगणवाडी ही असायला पाहिजे असं या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे, महत्त्वाची माहिती असणार आहे. मागच्या बऱ्याच वर्षापासून, बऱ्याच दिवसापासून शाळा आणि अंगणवाडी ही एकत्र होणार आहे आणि बरेचसे उपक्रम मित्रांनो शाळा आणि अंगणवाडीची एकत्र घ्यायचे असतात. त्यामुळे शाळा आणि अंगणवाडी हे जे आहे हे एकाच परिसरात असण्याबाबत शासनाकडून हे महत्त्वाचं जे परिपत्रक आहे हे आज दिनांक 15 मे 2026ला निर्गमित झालेलं आहे. तर अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. मित्रांनो, या परिपत्रकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.